नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आज मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. कारण रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष सावळे आता 21 जुलैला नौजवान होता, मोठा जिल्हा परिषद या निवडणुकीच्या वेळेला त्या कारणामुळं त्याच्यावर आणि काही गावात आणि मध्यंतरी काहीतरी दोन ग्रुप त्याच्यामध्ये संतोष सावळे यांच्यावर कार्यरत असताना मला रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे की दलित आणि सवर्ण हा तर आपल्या संविधानाच्या आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपूर्ण झालेली आहे. पण अजूनही काही लोकांची मानसिकता बदलली नाही आणि आज ही दलितांवरती देशभरामध्ये अत्याचार महाराष्ट्र हा तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे अत्याचार होणं आणि एक गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. माझ्या पक्षामध्ये माझा पक्ष फक्त दिली जात नाही. मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते माझ्या पक्षावर आहेत. ओबीसी समाजाचे अनेक लोक माझ्यासोबत आहेत. हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, बौद्ध समाज तर आहेच आहे. तर अशा अनेक त्यामध्ये जैन समाज आहे, शीख समाज आहे. तर अशा सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये आहेत. कारण बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष यासाठी स्थापन केला होता की तो पक्ष या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि पक्ष चालवायचं असेल, राजकारण करायचं असेल तर निवडून आलं पाहिजे. निवडून यायचं असेल तर एका जातीच्या मतावर निवडून येत नाही. आणि मी स्वतः हटलेलो आहे. बाबासाहेबांनी म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला 1952 आणि 54 निवडणुकीत आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर ते झालेले होते. फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे. रिपब्लिकन पक्षाची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तरी रिपब्लिकन पक्ष असावा. जनता पार्टीच्या वेळेला जो झाला होता सगळे अपोजिशन एकत्र आले होते आणि काँग्रेस विरोधामध्ये एकच आघाडी होती म्हणजे पक्ष होती, जनता पक्ष. अशी आयडिया बाबासाहेबांची होती. परभणी जिल्ह्याबद्दल आम्हाला आदर आहे. परभणी जिल्हा हा तसा इरिगेटेड असणारा जिल्हा आहे. या ठिकाणी दलित आणि सवर्णांमध्ये चांगलं वातावरण असलं पाहिजे अशा भूमिका आहे. पण परभणी जिल्ह्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा प्रश्न करण्यात आला आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आता माझ्याकडे अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे. 2012 पासून ते 25 पर्यंत एकूण 22 मर्डरची केसेस झालेली आहे. आणि अलीकडे महाराष्ट्र सरकारने तो चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी दलितांचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे, त्या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीनं 8 लाख आणि एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय आमच्या राज्य सरकारचा आहे. त्यामुळे आतापर्यंत या 22 प्रकरणामध्ये 15 लोकांना नोकरी मिळाली आहे. सरकारने 7 प्रकरणं उपलब्ध आहेत. त्यांना मिळेल. आणि आता संतोष सावळेंच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताबडतोब गुन्हा लावलेला
कारण संतोष सावळे हा मोटरसायकलवर जात असताना प्लॅनिंग करून 4 व्हीलरनी याच्या मोटरसायकलवर गाडी घातली आणि त्यांचा प्लॅन असा होता की हा अपघात आहे अशा पद्धतीचा मागे पोलीस होता तो मागेच त्या आणि पोलीस आहे या प्रकरणामध्ये उपस्थित आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की हा अपघात नसून हा मी पाहिलेला आहे आणि त्यांनी माझ्या अंगावर घातलेलं पाहिलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी मर्डर केस लावलेली आहे. एस पी मला आता भेटली आणि त्यांनी सांगितलं की त्यामध्ये आम्ही मर्डर केस लावलेली आहे, 2 लोकांना पकडलेलं आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की अजून त्याची चौकशी होणं थोडं आवश्यक आहे आणि किंवा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याची CID चौकशी आहे. मर्डर केस लावलेली एक चांगली गोष्ट आहे, 2 लोकांना पकडलेलं आहे ही ठीक गोष्ट आहे. फक्त 2च लोकांचा याच्याशी संबंध होता असं म्हणता येणार नाही. या प्रकरणामध्ये हा झगडा त्यांचा काही वर्षांपासून आणि एक ग्रुप त्याच्यावर सातत्यानं अटॅक करत होता. तर त्यामुळं या प्रकरणामध्ये 18 लोकांचा तरी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी योग्य दिशेनं चौकशी करावी आणि अजून याच्यामध्ये संबंधित असणाऱ्या लोकांना अरेस्ट करण्यात आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि अशा पद्धतीनं एकमेकाचे मर्डर होणं एक तर नामांतराच्या लढ्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अत्याचार झाले. ठीक आहे, आता एक तर मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी सर्वात मोठी केली. दिलीप कांतरच्या मुवमेंटच्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना देण्याची मागणी करत असताना OBCना मंडल आयोगाची शिफारस मान्य करा म्हणून आम्ही मोर्चे काढलेली आहे आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर आमची होती. त्यावेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणून आवडत नाही. आम्ही बॅकवर्ड मनात बोलली आहोत. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की इतर समाजाला आरक्षण मिळते. मराठा समाजामध्ये सगळे लोक असे म्हणून नाही आहे. गावामध्ये 2-4 एकर जमीन असणारे लोक आहे, 10-15 एकर जमीन असणारे लोक आहे, पण ते आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही. एखाद्या मेडिकलला त्याला ॲडमिशन मिळालं तर तेवढं डोनेशन करू शकत नाही आणि त्याच्या अनेक अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यांचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन आहे, त्यांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आणि आता माननीय जरांगे पाटील यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले आहे आणि आता त्यांचं आंदोलन होणार आहे. मला असं वाटतं की सर्व मराठ्यांना OBCचं सर्टिफिकेट द्या अशी त्यांची जागृत मागणी आहे. त्यामुळे आपलं मध्ये एवढंच आहे की ज्यांचा रेकॉर्ड OBC आहे त्यांना आरक्षण असणारच पाहिजे. बळजबरीनं आपण त्या मराठ्याला OBC म्हणून सर्टिफिकेट दिलं तर कोर्टामध्ये टिकणार नाही. त्यामुळे खरोखर जे OBC आहे जे कुटुंबी म्हणून त्यांची नोंद आहे अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. राज्य सरकारने म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ही गोष्ट मात्र मी मान्य करतो की आजपर्यंत एकाही मराठा नेत्याला मराठा समाजाला कडवून जागा करता आलं नाही. म्हणून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जागृत केलेलं आहे आणि लाखोंचे मूर्ती त्यांनी काढलेली आहे. उद्योजनाच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नाला मोठी विरोध आणून दिली आहे. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी डेप्युटी CM असताना अजितदादा डेप्युटी CM असताना त्यावेळेला मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. सारथीला 1000 कोटीचं बजेट दिलेलं आहे. त्या मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल आहे, बोर्डची स्कॉलरशिप आहे, अनेक ज्या योजना स्किल ट्रेनिंग आहे. अशा पद्धतीचा अनेक प्रश्नांवर सरकार त्यांना मदत करण्याच्या मदत करत आहे. अजूनही ते त्यांना मदत करत. पण सगळ्या मराठ्यांना या OBCचं सर्टिफिकेट द्या अशा पद्धतीचं जी काही आपली मागणी आहे त्याबद्दल थोडंसं विचार करणं आवश्यक आहे. ज्यांच्या OBCच्या नोंदी आहेत त्यांना दिल्याच पाहिजे. आणि ऑलरेडी आता नरेंद्र मोदी सरकारने
ही इकॉनॉमी वेलफेअर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे. मग जे SC ST आणि OBCमध्ये नाही, ज्या फॅमिलीचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, म्हणजे फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, जैन असेल, कुणी असेल, आपला ब्राह्मण समाज असेल, तर अशा कुटुंबांना आरक्षण देण्याचा बरेच सरकारचा निर्णय आहे. आणि 50%च्या पुढे आरक्षण देतात नाही अशी कोर्टाची गाईडलाईन आहे. कोर्टाने या विषयावर मात्र बंधू घेतलेले आहे. जर इतर समाजातल्या गरीब मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये त्याचा फायदा होत असेल तर त्याच्यावर स्टे किंवा त्याच्याबद्दल त्यांनी आपलं निगेटिव्ह म्हणजे दिलेला आहे. त्यामुळे ठीक आहे, तर हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे. परंतु आता अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक होण्याची घटना होतात, हे बाब योग्य नाही. नीट एक्झामच्या पेपर लीकमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा संबंध होता आणि आता सर्वांना पकडण्यात आलेला आहे, त्या जेलमध्ये टाकलेला आहे. आणि आत्ताच आमच्या NDA सरकारने निर्णय घेतलेला कायदा बनवलेला आहे आणि त्या अशा पद्धतीच्या घटना घडणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा करण्याचाही कायदा आहे आणि त्यांना फाईनसुद्धा करण्याचा निर्णय आहे. एकतर सरकारची जबाबदारी आहेच आहे, परंतु समाजामधल्याही अशा काही लोकांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार, अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग करणं अत्यंत अयोग्य आहे आणि मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. असं वाटतं की पुन्हा अशा पद्धतीचे पेपर लीक होऊ नये यासाठी प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मध्यंतरी काहीतरी कोर्टामध्ये जी खबर ठेवली पेरलेली वगैरे त्याच्यामध्ये काय टेक्निकल अडचणी त्यामध्ये होत्या, तर अधिकाऱ्यांनी एक्झामच्या अगोदर सगळं त्याचं क्लिअर करणं आवश्यक आहे. मुलांना अशा पद्धतीचा त्रास देणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि आता एक तर आपली कॉक्रोच जनता पार्टी जी आहे, कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आपले अमित हे आपले इंदुरीचे सभापती राहणारे आहे, त्या प्रभावामध्ये राहिलेले त्यांच्याकडे इंजिनियर होते आणि तो अत्यंत अभ्यास असणारा तरुण आहे. आणि याच्या अरविंद केजरीवाल यांच्या टीममध्ये तो राहिलेला आहे. त्याचा मुस्लिम मेळ्यावर अत्यंत ॲक्टिव्ह असणारा तरुण आहे आणि त्याने आंदोलन जे केलं ते आंदोलन योग्य विषय पकडून त्याने आंदोलन केलं. त्या आंदोलनाला यश पण आलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकारने त्यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागणी मान्य केलेली आहे, त्याचा राजीनामा घेतलेला आहे. मुलांवर केसेस करू नका ही जी त्यांची मागणी होती ती मान्य करण्यात आलेली आहे. आणि ज्या मुलांनी आत्महत्या केली एक्झाम पेपर परीक्षणानंतर त्या कुटुंबियांना मदत करण्याच्या संबंधामध्ये आश्वासन सरकारने केलेलं आहे. त्या आंदोलनाला यश आलेलं आहे. आणि पण आता इथं एक आंदोलन झालेलं होतं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान झालं होतं. त्याच्यामध्ये अनेक मुलांची केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये आहे मुख्यमंत्र्यांना मी भेटू ज्यापैकी केसेस आहे ते उठवा करण्याचा प्रयत्न मी करत आहे. मराठा आंदोलनाच्या सगळ्या केसेस उठवा केलेल्या आहेत. आमच्या नामांतर आंदोलनामध्ये अनेक केसेस उठवा केलेले आहेत. तर या केसेसला उठव्या कराव्यात अशा पद्धतीने आमची मागणी आहे. बाकी मग आता आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे, मी दिल्लीमध्ये असल्यानंतर मला दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेली आहे आणि मी काँग्रेस जागांमध्ये 3 वेळेला मी लोकसभेत होतो आणि 6 वेळेला मला संसदेमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि आपला रिपब्लिकन पक्ष जो आहे या देशाच्या सर्व राज्यामध्ये 28 राज्यामध्ये आहे, 8 केंद्र प्रदेशामध्ये आहे, नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आपला पक्ष युनायचा आहे. आणि अजून 2 राज्यामध्ये जर आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. आणि रिपब्लिकन ऐक्याचा जो प्रश्न आहे, आता रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत नाही तोपर्यंत माझा कुटुंबीय पाठवता जाणार आहे. ज्यावेळेला ऐक्य होईल त्यावेळेला त्याचा चांगला उपयोग होईलच. पण देशामध्ये आपल्याला पक्षाच्या पक्ष चांगला विस्तारतो आहे. आणि आता जे 4 राज्याच्या निवडणूक येणार आहे
उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, मणिपूर आहे आणि पंजाब आहे. या चारही ठिकाणी RBIच्या शाखा आहे आणि त्या ठिकाणी सर्व ठिकाणी RBI काही ठिकाणी उभे करणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी विद्युतीला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे चारही राज्यामध्ये आपण विद्युतीला करणार आहे. ही जनगणना एक तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जनगणना करण्यात येते आणि OBC आणि जनरल कॅटेगरीची जनगणना करण्याची पद्धत पण राहुल गांधी सारखे मागणी करत होते OBCचं. राहुल गांधी यांचं सरकार होतं त्या काळामध्ये काही त्यांना ते आठवलं नाही. त्यांच्यासोबत आठवले असून तर त्यांना ते आठवलं नाही. त्यांच्यासोबत पण त्यांनी काही ते त्या काळात निर्णय घेतला नाही. पण आता लोकांच्या भावनांचा विचार करू नरेंद्र मोदी सरकारने जातवार जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता 27मध्ये त्याचे जनगणना सुरू होणार आहे. त्यामुळे आपण जे म्हणता त्याप्रमाणे OBCमधल्या प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे, OBCचं किती पर्सेंटेज आहे, SC/STचं किती पर्सेंटेज आहे आणि जनरल कॅटेगरीमध्ये ज्या जाती आहेत त्यांचं पर्सेंटेज किती आहे. थोड्या जनगणनेचा फायदा असा होणार आहे की आझादीनंतर त्या प्रत्येक जातीला किती नोकऱ्या मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येक जातीमध्ये किती बिझनेसमॅन आहे, किती लोकांकडे जमीन आहे, किती लोक बेरोजगार आहे, किती लोक नवीन आहे, या सगळ्या बाबीची माहिती त्या सरकारला मिळेल आणि केंद्र आणि राज्य सरकारला मिळून त्या कुटुंबियांसाठी त्यांना अशा पद्धतीने निवडून करता येऊ शकेल. त्यासाठी या जनगणनेचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे जनगणना ही आता 27मध्ये होणार आहे आणि त्यावेळेला प्रत्येक जातीचे पर्सेंटेज किती आहे, मराठा किती आहे, माळी किती आहे, कुणबी किती आहे, या OBCमध्ये सगळ्याच जातींचा जो सर्वे आहे डाटा एक आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. केंद्र सरकार करणार आहे का आणि हाऊसमध्ये अनाऊन्स केलेलं आहे, पार्लमेंटमध्ये अनाऊन्स केलेलं आहे. त्यामुळं जनगणना होणार. आता अगोदर ती आपल्या कुटुंबियांची जनगणना आपण केली झालेली आहे आणि आता कुटुंबातल्या व्यक्तींची जनगणना ही होणार आहे. त्याच्यामध्ये दलितांमध्ये फूट पडू नये अशी एक दलित सगळे एकसंघ असले पाहिजे. दलितांमधल्या सगळ्या जातींना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे आमची भूमिका आहे. आणि आता ज्या जातींना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्याचं कारण हे आहे की शिक्षणामध्ये त्या जातीतली मुलं कोणाली राहिली नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामुळं महार समाजाने आता बौद्ध समाज हा मात्र शिक्षणामध्ये आघाडीवर आहे आणि मग IAS एक्झाम असेल, IPS असेल, IRS असेल, UPSC असेल, MPSC असेल, बँकिंगची असेल किंवा वकील असेल, सायंटिस्ट असेल, अशा अनेक ठिकाणी IAS IPS असतील. तर अनेक ठिकाणी आपल्याला बौद्ध समाजाचे त्यामध्ये मात्र समाजाचे चर्मकार समाजाचे लोक त्याच्यामध्ये आहे. अजिबात नाही आहे. ते प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने आता RTI स्थापन केलेली आहे. मात्र समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. तर आता त्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे अबगड करू नका, पण मात्र समाजाला किंवा ज्या समाजाला फायदा मिळाला नाही. आता अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाच्या अंतर्गत 4-5 जाती येतात. त्या सगळ्या जातींना कसा त्याचा फायदा मिळतो, त्यांच्यासाठी कसं हॉस्टेल करता येईल, त्यांना कसं टीचिंग चांगलं देता येईल याचा विचार करून त्या समाजाला फायदा मिळाला पाहिजे. भूमिका आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्व दलितांनाच एकत्र राहण्याचं सांगितलेलं आहे. अगोदर सांगितलं तर सर्वांनाच पक्षात आणायचं सांगितलेलं आहे. मात्र समाजाला आमचा विरोध अजिबात नाही. मात्र समाजाची आमची भारतीय ठिकाणी पण आहे. अनेक मात्र समाजाचे कार्यकर्ते शिकवलेल्या संख्येने माझ्यासोबत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. पण त्यांना न्याय देत असताना बौद्ध समाजावर अन्याय होऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्याचा अभ्यास करावा आणि सर्वांना कसा फायदा होईल त्याचा निर्णय माझ्यासोबत येण्याची त्यांची तयारी दिसत नाही. एक तर बाळासाहेब आंबेडकर सिनियर नेते आहे, मोदी आहे, राजकारणाचा त्यांना माझ्याकडे अनुभव
पक्षाच्या अध्यक्षांनी काम करण्यावर मला आवडते. मी मंत्रिपदाचा नाही आहे, पण आयके जे आहे ते आयके माझं मंत्री रिपब्लिकन पक्षाचं आयके जे आहे ते आयके माझं मंत्रिपद चालवण्यासाठी होतं. आपण एकदम मंत्री म्हणण्यासाठी राज्यात मंत्रिपद माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. रिपब्लिकन पक्षाचं आयके महत्त्वाचं आहे. तर सगळे नेते एकत्र आले तर मला वाटतं एकाच एजेंड्याखाली झेंडा तर आमचा एकच आहे, झेंडाचा आहे. आणि गट जरी असले तरी बाबासाहेबांना मानतो म्हणून आम्ही लोक आपल्या सोबत आहे. तर आयके झालं तर एक आपली ताकद चांगली होऊ शकेल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळेल. आणि मी सांगतो की 90मध्ये ज्यावेळेला मी एकटा मंत्री झालो त्यावेळेला काँग्रेसच्या अलायन्ससाठी प्रकाश आंबेडकर, गवई, कवाडे सर या सगळ्यांनी जर मला पाठिंबा दिला असेल तर माझ्या मुलगीला त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10 बारा मंत्री होऊ शकले असते. एकटाच मंत्री झालो त्यावेळेला शरद पवारांना माहिती होतं की रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आला नाही, आपल्या सत्तेवर येण्याचं नाव बरं आहे. कारण भाजप सेनी ताकद वाढलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मोठमोठ्या सभा होत्या. मराठा समाजातील तरुणांच्या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळेला जर आम्ही एकत्र जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला असता तर RPIचे 5-25 आमदार निवडून आले असते आणि रिपब्लिकन पक्ष एक ताकदवार पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये वाढला. पण ती वेळ गेलेली आहे. त्यामुळं मला एकट्यालाच मंत्री होता आलं आणि माझा स्वभाव हा ज्याच्यासोबत जातो त्याच्या विरोधात बोलण्याची माझी सोय नाही. ठीक आहे, त्याच्या एक अडचणी असतात पण सगळे जर आम्ही एकत्र असतो तर त्यावेळेला मोठा फायदा होऊ शकला असता. आताही जर वेळ गेलेली नाही आहे. आताही बाळासाहेब आंबेडकर आणि जर घेतली त्याला आर्थिक एवढीच आहे की वंचित बहुजन आघाडी आणि की आता मी तर काय वंचित बहुजन आघाडीचा जाणार नाही. आयकी करायचं असेल तर बाळासाहेबांनी निवडून पक्ष झालं पाहिजे. बाबासाहेबांचा पक्ष आहे आणि मग हा गट तो गट यापेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाच्या पक्षामध्ये आपण सगळ्यांनी पण पुढे जर निवडणूक येईल तर रिपब्लिकन पक्षाला मोठी यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचे प्रकरण सुप्रीम कोर्ट एक तर संसदेचा कायदा असा केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये 1/3 लोक कुठले की त्याला त्याची मेंबरशिप करतात आणि बरीच प्रकरणं निवडू लागली. आता गोव्याला आपण पाहिलं की एकूण लोकांच्या याच्यावर सरकार असायचं. 2 तिकडे इकडे गेले की सरकार बदलायचं. आता तर होत नाही. पण नंतर 2/3 मेजॉरिटीचा कायदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे 56 आमदारापैकी 40 आमदार घेऊन हे आले आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनने जो शासनाचा निर्णय आहे त्याप्रमाणे यांच्याबरोबर 2/3 पेक्षा जास्त आमदार आहे. 2/3 आमदार आहे म्हणून त्यांना शिवसेनेचं नाव आणि सिम्बॉल जे आपलं धनुष्यबाण सिम्बॉल दिलेलं आहे. आता ही केस कोर्टामध्ये चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सगळेजण आपापली बाजू मांडत आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट असा निर्णय कधी येणार आहे की 2/3 मेजॉरिटीचा कायदाच आहे. कायदा नसता तर मग निर्णय कदाचित त्यांनी होतामध्ये केला. कायदाच असा आहे की 2/3 मेजॉरिटीनं आपल्याला बाहेर पडलं असतं आणि तोच खरा पक्ष अशा पद्धतीचा कायदा आहे. तुम्ही एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहात. कायदा जो आहे तो प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणाचा वापर येणार नाही. माननीय उद्धव ठाकरे यांना आपले आमदार सांभाळले नाही. बाळासाहेब ठाकरे असतील तर कदाचित उद्धवजींनी आमदारांशी संपर्क ठेवला पाहिजे आणि त्यांची चूक उद्धवजींनी झालेली आहे. 2019मध्ये त्यांच्या जागा ज्या आल्या होत्या 57 जागा होत्या आणि BJPच्या बळावर सरकार येणं शक्य होतं. उद्धवजीच्या पाठिंब्याशिवाय सरकार येऊ शकत होतं. त्यावेळेला उद्धवजींनी जर BJP सोबत कारण आम्ही एकत्र लढलो होतो. आम्ही 19चा जो इलेक्शन आहे
14च्या इलेक्शनमध्ये भाजप सेना लोकसभेत एकत्र लढली, विधानसभेत वेगळी लढली होती. आणि तरीसुद्धा नंतर ते एकत्र आले आणि ते सरकार स्थापन करण्यात आलं. म्हणजे सरकार राबवलं स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांना काय 2-4 5-7 जागा कमी होत्या. पण शरद पवारांनी अनाऊन्स केलं होतं की आमचा पाठिंबा असेल. मग पाठिंबा असेल तर त्यांच्या पाठिंबा जाऊ शकत नव्हती. पण सरकार स्थापन झालं आणि मग 1-2 महिन्यानंतर उद्धवजींनी निर्णय घेतला की आपण आता जायचं. मग उद्धवजी BJP सोबत आले आणि त्यांचे मंत्री झाले. 2019मध्ये हे दोघे एकत्र लढले आणि अमित शहा त्यांना भेटण्यासाठी मात्र गेले. आणि त्यामध्ये आता उद्धवजीचं म्हणणं असं आहे की अमित शहा यांनी हे सांगितलं होतं सरकार आलं की 50% सत्तामध्ये भागीदार असेल. मुख्यमंत्री शिवसेनेचा करायचा 2.5 वर्ष किंवा करायचा अशी त्याच्यात. पण उद्धवजींनी मात्र 50% असा पकडला. ज्यावेळेला जागा अशा आल्या की शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येऊ शकत नाही. त्यावेळेला उद्धवजींनी स्टँड असा घेतला की 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्री आणि BJP त्यासाठी तयार नव्हती. तर म्हणत होतो की 3 वर्ष आणि 2 वर्ष असंही घ्या करा. पण त्याला BJP तयार नव्हती. आणि मग उद्धवजींनी आपले आमदार घेऊन ते काँग्रेस राष्ट्रवादी गेले इथे जमला. उद्धवजींनी जर असा निर्णय घेतला नसता की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता आणि ते BJP सोबतच राहिले असते. एकनाथ शिंदे एवढे होऊ शकत नव्हते. 40 आमदारीकडे आले नसते, 7 खासदारीकडे आले नसते. तर उद्धवजींनी ती गेलेली आहे. त्यामुळे त्यांना एवढे आमदार म्हणावं लागले. त्यामुळे प्रश्न आहे की माझं मत त्याबद्दल काय आहे. कायदा सगळ्यांनंतर कायदा त्यामध्ये ठेवण्यास स्वातंत्र्य देणं शक्य नाही. आता कायदा आहे. अजितदादांचं म्हणणं असं होतं की शिवसेना तुम्हाला चालते BJP का चालत नाही. अजितदादा पुन्हा म्हणत होते की आपण BJP करायला पाहिजे. आणि पवार साहेब जर अजितदादांच्या सांगण्याप्रमाणे जर कदाचित तिकडे आले असते 2019मध्ये तर पवार साहेब देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. पण पवार साहेबांनी निर्णय घेतला की मला तिकडे जायचं नाही. तर मी सुद्धा सुरुवातीला भाजपमध्ये विरोधामध्ये होतो. बाळासाहेब ठाकरेंना मी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं शिवशक्ती आली पाहिजे आणि तुम्ही आमच्यासोबत आला तर आम्हाला सत्ता मिळेल. तुम्ही आमच्यासोबत न राहिल्यामुळे आम्हाला सत्ता मिळत नाही. आणि आपण दोघे एकत्र आलो तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं क्रांती म्हणजे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारवंतांच्या सोबत मी बैठका घेतल्या. औरंगाबाद, संभाजीनगरमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये. मला सगळ्यांना सल्ला दिला की आपण हा निर्णय घ्यायला हरकत नाही. राजकारणात असे निर्णय घ्यायचा असता. काँग्रेस पार्टीने तुम्हाला काय त्याच्या गव्हर्नमेंटमध्ये मंत्री बनवलं नाही. शिर्डीमध्ये तुम्हाला हरवलं. आणि बाळासाहेबांनी जर असं सांगितलेलं आहे तर शिवसेना भाजप आणि RPS एकत्र यायला हरकत नाही. त्यामुळे 2012च्या मुंबई BMC इलेक्शनमध्ये आम्ही भाजप सेनेला पाठिंबा दिला आणि युतीची महायुती झाली. त्यामुळं आता आमची महायुती झाली. पण आता हे 2 मोठे पक्ष आल्यामुळं आमच्याकडे काय BJPचं तेवढं लक्ष नाही आहे. माझ्याकडे लक्ष आहे. माझ्या कार्यकर्त्यांकडे लक्ष असायला पाहिजे. आणि आता येणारी महामंडळं आहे ती काय ML चव्हाण मिळाली पाहिजे असं आमचं मत नव्हतं. आणि सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस आणि BJPने ठीक आहे पण तालुकाध्यक्षांचं हत्याकांड झालं. शिपाईच्या तालुकाध्यक्षांचं हत्याकांड झालं. अशी हत्याकांड महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होत आहेत. आज आपण परभणीला ज्या ठिकाणी भेट द्यायला आलात त्या तालुकाध्यक्षांचं हत्याकांड झालेलं आहे. अशी महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडतात. तर घटना वाढण्याचं कारण एक आहे की प्रशासनात पोलीस प्रशासनाचे अधिकारी काही जातीवादी आरोपींची हातमिळवणी करतात आणि म्हणून पीडितांना न्याय मिळत नाही. कुठं पोलिसांचं असं
असेल तर त्याची चौकशी होते सर्वांनी मिळत होते त्यामुळं असं जर काय कुठं पोलिसांचा हात असेल आता डायरेक्ट पोलिसांचा हात असेल विषय नाही आहे तर असं काय आढळलं तर नक्की काय पोलिसांवर संतोष सावळे प्रकरणामध्ये कुटुंबियांनी आरोप केला. संतोष सावळे प्रकरणामध्ये कुटुंबियांनी आरोप केला. मात्र त्याच्यामध्ये 2 लोक पकडलेले आहेत आणि आता यशवंत त्या प्रकरणात संशयास्पद भूमिकाच आहे तिथल्या. या प्रकरणामध्ये आपलं मत असं आहे की याची CID चौकशी झाली पाहिजे आणि अजूनही 8 आरोपी त्यामध्ये पकडले पाहिजे कारण 1-2 लोकांचं काम नाही आहे कारण झगडा जो अगोदर केला होता त्या झगड्यामध्ये 2 लोक होते आणि आमचा जो सावळे आहे तो आतमध्ये होता स्टेशन होता आणि तो निवडणुकीला उभा राहिल्यावर त्याच्यावर आला तर त्या मारामारीमध्ये तो 307मध्ये आत्महत्या गेला होता त्यामुळं त्यांनी गट रचून त्याचा नोंद केलेला आहे तो अजून त्याच्यामध्ये आरोप असण्याची शक्यता आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केलेलीच आहे पोलिस त्या ठिकाणी न्याय भेटलेला आहे सगळं लिकेशी लावलेली आहे आणि कदाचित ज्यावेळेला त्या ठिकाणी तो पोलीस नसता तर तो ॲक्सिडेंट नाही असंच पोलिसांनी लावली असती त्यामुळे एका पोलिसांनी त्यामध्ये आहे विशेष म्हणून त्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे सगळेच पोलीस असे असतात असं नाही आहे म्हणजे पोलिसांना जर या प्रकरणामध्ये माझं इतकेच मत असं आहे की 8-10 लोकांचा त्याच्या शक्यता आहे आणि त्याला पकडलं पाहिजे आणि आता त्यांच्या कुटुंबियाला एकाला नोकरी देण्यासंबंधामध्ये प्रयत्न होणार आहे त्याच्या कुटुंबियाला समाज कल्याणचे 8,50,000 रुपये हे त्या कुटुंबियाला मिळणार आहे आणि अत्यंत चांगला कार्यकर्ता होता आणि आम्हाला काय दलित मराठा वाढवायचा नाही आम्हाला मराठा समाज आपलाच आहे अशी घटना घडू नये अशी आपली भूमिका आहे. चला जय भीम जय महाराष्ट्र.